मॅडम त्या डॉक्टर पासून जरा जपून, तो खूपच शातीर आहे. तुम्हाला जरा जरी संशय आला ना तर मला लगेच सांगा. तुम्ही अलर्ट राहा संपत. हो मॅडम. बोला. कधी मारणार आहेस मला? काय बोलताय मॅडम? मी का मारेन तुम्हाला? हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये डॉक्टर. माझी माणसं अजूनही माझ्या नवऱ्यावर पाळत ठेवणे. तू त्याला असं अचानक सोडलंस, त्याच्याबरोबर जी काही डील केलीस ती मला कळणार नाही असं वाटतं तुला? आता इथेच माझा जीव घ्यायचा प्लॅन नाहीये ना तुझा? काय बोलता मॅडम? मी का मारेन तुम्हाला? आणि माझं कसलंच प्लॅनिंग नाहीये. मी तुमच्याकडून पैसे घेतले, मारणार नाही मी तुम्हाला. हो, मग माझ्या नवऱ्यासोबतच्या डीलचं काय? डीलचं काय मॅडम? त्यांच्याकडून पैसे घेणार आहे मी, बाकी काही नाही. ठीक आहे, तसं असेल तर माझी काहीच हरकत नाहीये. पण माझ्याशी गद्दारी केली तर माझ्या इतकं वाईट कोणीच नसेल एवढं लक्षात ठेव. आणि माझ्या नवऱ्यासाठी नाही पण माझ्यासाठी एकाचा गेम वाजवावा लागणार आहे तुला. कोणाचा? त्या नाम्याचा. तो नाम्या डोकेदुखी झालाय, त्याला संपवणं फार गरजेचं आहे डॉक्टर. म्हणजे? इन्स्पेक्टर जामकर माझ्याकडे आला होता चौकशीसाठी, आणि तुझ्या त्या मूर्ख मित्राने तुझ्यासोबत पतपेढीच्या घोटाळ्यात माझंही नाव घेतलंय. त्या नाम्याला आत्ता आपण संपवलं नाही तर आपण दोघंही अडकू. आणि आता तू जर त्या जामकरच्या तावडीत आलास तर तुझं सुटणं अशक्य आहे, कारण त्या जामकरकडे तुझ्या विरुद्ध ठोस पुरावे. मॅडम, जामकरचं टेन्शन घेऊ नका, तो माझ्यापर्यंत कधीच पोहोचणार नाही. राहिला प्रश्न त्या नाम्याचा, तो नाम्या माझी डोकेदुखी बनत चाललाय. नाम्याला मारायचं नव्हतं मला, पण आता तुम्ही म्हणताय म्हणून मारायला काही हरकत नाही. पण या कामाचे मी पैसे घेईन. ठीक आहे, तू म्हणशील तेवढे पैसे द्यायला तयार आहे मी. तुमचं काम होईल मग लवकरच. इतका वेळ झाला, अजून कसे नाही आले? एवढा वेळ यायला? कुठे होतात? तिच्याकडेच गेला होतात ना? नाही, वाटलेलंच मला तिच्याकडे असणार तुम्ही. तिथेच थांबायचं ना, तिथेच जेवायचं. एवढ्या प्रेमाने जेवण केलं होतं ते नाही. ओ, बाहेर निघा आधी. आत कुठे चालले तुम्ही? बाहेर निघा. बॅगेला कोणी हात लावला होता? या बॅगेला कोणी हात लावला होता का? नाही. घरी कोणी आलं होतं का? नाही. आपल्याशिवाय घरात कोणी आलं होतं का? ते वाड्यातले डॉक्टर आले होते. कशाला घरात घेतलं त्याला? डॉक्टर! डॉक्टर! साहेब, तुम्ही एवढे रातचं काय काम आहे? रातच्याला कशाला हाका मारताय साहेब? कुठं गेला तो लफंगा डॉक्टर? काय बया, काय माणूस आहे? साहेब, अहो हे काय करताय तुम्ही इथं? कसं काय? काय चाललंय तुमचं वस्तूंना? साहेब, साहेब, अहो किल्ले कुठे यायचे? डॉक्टरांकडे. तुम्ही काय? मम्मी, साहेब, अहो तुम्ही काय जबरदस्ती करता तुम्ही आमच्या घरात येऊन? अहो तुम्ही असं वस्तूंना हात नाही लावू शकत. थांबवा हे सगळं. काय चाललंय तुमचं? मम्मी, अहो साहेब, ही काय जबरदस्ती लावली आमच्या घरात? अरे असं काय केलंय रे त्यांनी? तेवढा रातचा आलायस आणि डायरेक्ट त्या बायभुऱ्याच्या खोलीत शिरलायस ते? कुठे तो चोर हडामखोर खुनी? माझ्या घरात चोरी केली त्याने? कुठे तो? अहो दाजी माग सांगणार आहेत.
शेकोटी करून बसली ती एकटच. डॉक्टर, अरे जामकर साहेब आले का तुम्ही? तुमच्या मिसेसचा फोन आला होता, कुठली तरी फाईल शोधताय म्हणे तुम्ही. हीच होती का ती? सॉरी, आज जाळाली. काय वाटलं? एक फाईल जाळली म्हणजे सगळे पुरावे नष्ट झाले? त्यापेक्षा मोठा पुरावा आहे माझ्याकडे. उद्या बरोबर याच ही तू माझ्या ताब्यात असेल, बघतो. बर, ऑल द बेस्ट. आपण या इन्स्पेक्टर साहेबांचं काय बिघडवले तीच कळणं झालं. जेव्हा बघावं तेव्हा त्रास द्यायला येतात. डॉक्टरांच्या मागे तर हात धुवून लागल्या ते. बया, आता माझ्या लेकीच्या संसाराला नजर लावतोय का काय यो माणूस? डॉक्टरने असं काय केलं असणार आहे जे जामकर साहेब एवढं भडकले? ती डॉक्टरांमुळे मी सगळ्यात अडकायला नको म्हणजे झालं. बाबू, तू का नाही बोलत त्या इन्स्पेक्टरला? पोलीस झाला म्हणून काय झालं? किती एखाद्या गरीबाला बोलावं, त्रास द्यावा. आपले डॉक्टर किती साधा भोळा सरळ माणूस आहे का नाही? अगं तुझ्या जिभाला उठला फोड तुझ्या. तुला भरली लवकर रागात पिती. हा, तुझी काय अक्कल मसनात गेली होय ग? तुला तो साधा सरळ माणूस वाटतोय एवढा? आणि का ग त्या इन्स्पेक्टरच्या मागे लागताय? त्याला काय याड लागलंय होय त्या बाय भुलव्याच्या माग माग फिरायला? हाय, ए, तोंड बंद कर तुझं. त्या बाय भुलव्याची पोलिसांनी धिंड काढली ना, मग कळेल तुम्हाला. आता ग बसता का तुम्ही? अहो सांगा की त्यांना. हाय, वाईच ग बस की. नक्कीच काहीतरी डेंजर घडलंय. मला हुडकायलाच पाहिजे. काय तोडाल का दरवाजा आता? अक्कल भाई, मेहनत वाया गेली तुझ्यामुळे. सगळे पुरावे वाया गेले तुझ्या. सगळी मेहनत वाया गेली या बाईनी. डॉक्टर, काय चाललंय तुमचं? तो जामकर का चिडून गेला? चिडून जाणार का तू? तू बस बस, सांगतो. अगं चिडणारच नाही बिचारा, त्रास झाला होता त्याला. किती तडपडत होता बघितलंस तू? मला मजा येत होती. ते माशाला असं बाहेर पाण्यातून काढून टाकल्यानंतर त्याची तडफड होते ना, तसा तडफडत होता. मला खूप मजा वाटत होती. त्याचा चेहरा अगदी बघण्यासारखा झाला होता. डॉक्टर, हीच तडफडणं तुमच्या अंगाशी ना तेव्हा समजेल तुम्हाला. त्यामुळे जास्त हवेत राहू नका. डिंपल, मुळात अशी वेळच येणार नाही. होय, एवढा कॉन्फिडन्स कुठून आला तुम्हाला? नक्की काय घोळ घातलाय सांगा मला. तो जामकर एवढा चिडून गेला, तुम्हाला वाटतंय तो तुम्हाला असं सोडल? उलट तुम्हाला अडकवण्यासाठी कुठल्या पण थराला जाऊ शकतो तो. बर, जाऊ दे. कुठल्या थराला जायचं त्या थराला जाऊ दे, पण हंडी माझ्या विजयाचीच फुटणार. तो जामकर माझं काहीही वाकडं करू शकत नाही. तर तुम्हाला कळत कसं नाहीये? तो तुमच्या विरोधात पुरावे शोधतोय. शोधू दे ना पुरावे. चल, काय पुरावे शोधायचे शोधू दे. सगळे पुरावे मिटवून टाकलेत मी. काय? हो, त्याच्या घरात जाऊन त्याच्या घरातून पुराव्यांची फाईल मी चोरून आणली आणि त्याच्या डोळ्यांसमोर जाळून टाकली. आता जामकरच काय, जामकरचा बाप जरी वरून आला ना, मला हात लावू शकणार नाही.
खरं तर आपण आहे ना त्याच्या त्या बिंडोक बायकोचे आभार मानले पाहिजे. तिने खूप मदत केली आपल्याला, तिच्यामुळे फायदा झालाय. नाहीतर ती फाईल मला डायरेक्ट फासावर घेऊन गेली असती. डॉक्टर, मला किती आनंद होता ना, कसं सांगू तेच कळत नाही. आता कुठलंच दुःख नाही, कसलंच टेन्शन नसणार आहे आपल्याला. कराय तुझं टेन्शन आता जामकरनं घेण्याची वेळ आली. त्याला मी आधीच सांगितलं होतं, बाबा जा हे गाव सोडून, पण ऐकलं नाही. आता बघ असा बारीक चेहरा करून शर्मेनं मान खाली घालून या गावातून निघून जावं लागेल. बिचारा ऐकलं असत त्याच बरं झालं असतं. असो, आता जे काय पैसे मिळतील ते घ्यायचे आणि इथून निघून जायचं. तू तुझ्या मार्गानं, मी माझ्या मार्गानं. मम्मी, ए मम्मी, मम्मी. अगं मम्मी, ह्या दाजींनी काय काय वाढून ठेवलंय काय माहित. काल जामकर साहेब येऊन गेले का नाही, आता गावातली माणसं येते ती. बया, या वाड्यात काय चाललंय ना तीच कळणं झाले. रोज उठून आपल्या जीवाला काय ना काय तर घोर हाच. डॉक्टर, ओ डॉक्टर, बाहेर या लवकर. डॉक्टर, झालं उजाडलं नाही तर सकाळी सकाळी आलीच हाका मारत त्या बाय भुलव्याच्या नावानं. मंगलवाणी, डॉक्टर कुठे? काय काम आहे डॉक्टरांकडे? अहो लय महत्वाचं काम आहे. डॉक्टर, ओ डॉक्टर. काय झालं, तुम्ही सकाळी सकाळी इथे? अहो डॉक्टर, तुम्हाला काय कळालं का? तो नाम्या अहो जेलमधनं पळाला. हो, आलं माझ्या कानावर. तो जेलमधनं पळाला असेल, पण आम्ही त्याला तसं सुटू देत नाही. त्यानं आमचं पैसे लुटल्यात आणि बजाचा बी खून त्यानंच केलाय. नाम्या असं काही करेल स्वप्नातही वाटलं नव्हतं, पण बघा ना त्याने केलंय. तुम्हा सगळ्यांना फसवलंय, बजाचा जीव घेतलाय. किती नाही म्हटलं, विश्वास नाही ठेवायचा म्हटलं तरी ठेवावा लागतो आता. म्हणूनच त्याला शिक्षाही झालीच पाहिजे. आणि पोलिसांना जर जमत नसेल ना, तर त्याला काय शिक्षा करायची ना ते आमचं आम्ही बघू. हे पहा, तुम्ही असं काही करू नका, कायदा हातात घेऊ नका. पोलीस त्यांचं काम करतात, त्यांना करू द्या ना त्यांचं काम. अहो पोलिसांनी जर नीट काम केलं असतं तर तो नाम्या पळून गेलाच नसता. पण आता काय नाही, त्यानं आम्हाला रस्त्यावर आणलंय, त्यानं आम्हाला फसवलंय. आता त्याला सुट्टी नाही. डॉक्टर, डॉक्टर, मला कळलंय नाम्या कुठे येते. कुठे तू फक्त सांग, त्याचा खेळ संपवतो आज. गावाच्या पाण्याच्या टाकी जो लोकून बसलाय, पळून जाण्याच्या बेतात आहे, त्याला लगेच पकडलं पाहिजे. असं आहे का? चला रे, जिथं असेल ना तिथं जिथंच गाडू त्याला. चला, म्हणजे आज नाम्याचा शेवटचा दिवस. ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती देव. डॉक्टर, येतो आम्ही आमचा बदला घेऊन. आज तो नाम्या काही जित्ता राहत नाही बघा. हे पहा, कोणाचाही जीव घेणं वाईटच आहे. ए बाय भुलव्या, किड पडत्याल तुला. तुझ्यामुळेच ही सगळं झालंय. गावातली माणसं पण आहे ना, मेंदू नसल्यागत जन्माला आल्यात का काय कोणास ठाऊक. बिचारा तो नाम्या, त्याला नका तारा द्वारा नका मारू, बिन आई बापाचं लेकरू येते. ह्या बाय भुलव्याने फसवलंय त्याला. ए म्हातारे, त्या आमच्या देव माणसाला वाईट बोलू नकोस. आणि तुला जर त्या नाम्याचा लय कड येत असेल ना, तर तू देऊन टाक पैसे. ए मुडद्यानो, अरे माझ्याजवळ असं ना तर कवा तुमच्या माड्यावर घातलं असतं मी. नाही तर तुझ्याकडे पैसे, मग गप उभी राहा तिथं. हे आता त्याला नाम्याला सोडायचा नाही, तो पळून जायच्या त्याला पकडायचा. चला तुम्ही चला पुढं, मी गावातली माणसं घेऊन येतो. या चला. अरे ऐका, असं काही करू नका. तुम्ही चुकीचे पाऊल टाकताय. तुम्ही ऐका माझं. मम्मी, अगं समधी माणसं नाम्या त्याला खरंच मारते रे. बोला, काय तक्रार आहे तुमची? वायकर साहेब कधी येणार आहेत? का हो? नाही, फाईलवरती साहेबांची सही पाहिजे होती. साहेब फाईल. राड झाली त्याची, जळून खाल झाली ती फाईल. सगळेच्या सगळे पुरावे लक्ष झाले. अहो साहेब, फाईलवर तुमची सही पाहिजे होती फक्त. हॅलो,
चिमणा बाईला न्याय काय मिळणार, हे दुशासन लई झालं लई हो मुजोर, हे दुशासन लई झालं लई हो मुजोर. कुठे तर आम्या इथून तर कुणीच नाही. इथंच होता, कुठं गेला काय माहिती. मला वाटतंय तो कुठेतरी लपून बसला असेल, नाहीतर आपल्याला बघून पळून गेला असणार आहे हा. अरे जाऊन जातोय कुठं जो थोडका त्याला, आज त्याला सोडायचा नाही. नाम्या तू कुठं म्हणलं प्रे, आज तुला सुट्टी नाही बघ. नाम्या, माझा इगो हर्ट केलास तू, आणि तुला तर माहितीच आहे माझा इगो हर्ट केल्यानंतर काय होतं. काय गरज होती का गावातल्या लोकांसमोर माझ्या विरोधात बोलायची. आता हीच गावातली लोक तुझा जीव घेतील आणि मी फक्त बघत राहीन. जा बाबा जा, बजावर तुझी वाट बघत असेल. तुम्हाला नामे पाहिजे ना, मंदिराच्या मागे लपलाय. कुठं गेला असेल नाम्या, सोडणार नाही मी त्याला. त्या फोनवरच्या माणसाने मला खोटं तर नाही ना सांगितलं नाम्या मंदिराच्या मागे येते. खूप थकवलंस यार तू. तुला काय वाटलं ना, पोलीस चौकीतून सुटशील तू, गावकऱ्यांपर्यंत जाशील, माझं खरं रूप त्यांना सांगशील आणि ते गावकरी तुझ्यावर विश्वास ठेवतील. सोड, मी तुला असंच सोडन असं वाटलं होतं तुला. आता तुझी सुटका मेल्यानंतरच. तुला पतसंस्था काढायला लावण्याचा प्लॅन माझाच होता. गावकऱ्यांचे पैसे घ्यायचे आणि इथून पळून जायचं हा माझाच प्लॅन होता. कारण मला माहिती आहे गावकरी माझे अंधभक्त आहेत आणि मला माझे अंधभक्त खूप आवडतात. तू पण ना गावकऱ्यांसारखाच विश्वास ठेवलास माझ्यावर. पाताळ कगणीच्या साह्याने पैसे डबल होतील यावर विश्वास ठेवला. अरे असे पैसे नाही डबल होत ना. मी ती सगळी माझी हात झलकी होती जी मी इथून राजस्थानला गेलो होतो ना तेव्हा शिकलो होतो. मला माहिती होता सगळे गावकरी पतसंस्थेत पैसे टाकतील, ते पैसे मी घेणार आणि इथून पळून जाणार हा माझा प्लॅन होता. खरं तर बजाला मला मारायचं नव्हतं. बजा तुझ्यामुळे मेलाय माहिती. खरं तर त्या दिवशी मी तुलाच मारणार होतो. त्याला माझी सगळी पापं कळली होती. मारावं लागलं त्याला. साहेब आता तू पण मरणार. तुझ्या दोस्ताकडे बजाकडे जाणार. बसा गप्पा मारा तिथे. नाम्या आता तुला कायमचा आराम.
साहेब तो डॉक्टर नाम्याला मारून टाकल. काहीतरी करा साहेब. रेकॉर्डिंग चालू ठेवा तुम्ही. हो.